ही संस्था आहे युनोच्या अंडर, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या अंडर. तिला WTO असं म्हणतात, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आणि दुसरी एक संस्था आहे इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स किंवा ICC. तर या दोन संस्थांमार्फत पूर्ण जगामधलं वस्तूंचं आदान प्रदान, त्याचे पेमेंट टर्म्स, त्याच्या डिलिव्हरी टर्म्स, इतर काही गोष्टी, कुठल्या देशाने किती प्रमाणामध्ये बंधनं घालायची किंवा घालायची नाहीत, याच्या संदर्भातलं मार्गदर्शन या दोन्ही संस्थांमार्फत मिळतं. सिमिलर टाईपची आपल्या देशातली जी संस्था आहे ती डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड किंवा मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्सच्या अंडर जी संस्था आहे त्या डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडच्या मार्फत इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या ॲक्टिव्हिटी कंट्रोल केल्या जातात. आत्ता काल 28 तारखेलाच परवा पॉलिसी डिक्लेअर होणार होती 2020-25ची, पण गेल्या 2 वर्षापासून कोविडच्या कालावधीमुळे सगळ्या गोष्टी स्टँडस्टिल झालेल्या आहेत. त्यामुळे परवाच्या नोटिफिकेशन प्रमाणे 2015-20ची जी पॉलिसी आहे फॉरेन ट्रेड पॉलिसी आपली, त्या फॉरेन ट्रेड पॉलिसीचं एक्सटेन्शन 31 मार्च 2022 पर्यंत झालेलं आहे. तर मागच्या या पॉलिसीप्रमाणे कुठल्या कुठल्या गोष्टींवरती तुम्हाला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करता येतं याच्या संदर्भातलं थोडीशी माहिती सांगतो. फॉरेन ट्रेड पॉलिसी जी असते आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, ती मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री डिक्लेअर करते. तिची व्हॅलिडिटी 5 वर्षाची असते. पण त्याच्यामध्ये आपण म्हणूया की दररोजच्या दररोज काही ना काहीतरी चेंजेस होत असतात. हे चेंजेस करण्याचं काम, पॉलिसी डिक्लेअर करण्याचं काम हे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री करते. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पूर्ण देशामध्ये DGFT नावाची जी संस्था आहे, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड, त्याच्यामार्फत होतं. तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करत असताना जसं माहितीप्रमाणे तुम्हाला माहितीच असेल की इम्पोर्ट करता म्हणजे तुम्ही दुसऱ्या देशातनं भारतामध्ये माल आणता आणि एक्सपोर्ट करता म्हणजे दुसऱ्या आपल्या देशात बनलेला माल दुसऱ्या देशामध्ये पाठवता. तर देशाच्या बाहेरून येणारा माल आणि देशाच्या बाहेर जाणारा माल या दोघांचं कंट्रोलिंग अथॉरिटी म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड आहे. त्याच्यामध्ये कस्टम डिपार्टमेंट पण येतं मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर, जे इम्पोर्टचं ड्युटी किंवा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या रेग्युलेशन्सचे कामं करत असतात. तर या दोन संस्थांमार्फत आपल्याला नेहमी उत्तेजन पण मिळतं आणि त्यांच्या मार्फत इन्सेंटिव्स पण मिळत असतात नेहमी. तर इथे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट जेव्हा तुम्हाला चालू करायची पाळी येईल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वतःचं एखादी कंपनी असली पाहिजे. मग ती ट्रेडिंग कंपनी असेल, प्रोप्रायटरशिप कंपनी असू शकते किंवा पार्टनरशिप कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, सिंगल LLP किंवा लिमिटेड कंपनी. तर कुठल्याही प्रकारची एक कंपनी तुम्हाला एस्टॅब्लिश करावी लागेल. कंपनी एस्टॅब्लिशमेंट करत असताना सुद्धा अतिशय सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे. शॉपॅक लायसन्स तुम्ही काढा. सगळ्यांच्या डोक्यामध्ये जर का एखादी गोष्ट असेल की इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करायचं म्हणजे गाळा पाहिजे, जागा पाहिजे, गोडाऊन पाहिजे वगैरे वगैरे, काही नाहीये. डोक्यातनं ती गोष्ट कन्सेप्ट काढून टाका. तुम्ही तुमच्या घरच्या पत्त्यावरती सुद्धा तुमची कंपनी एस्टॅब्लिश करू शकता. तर शॉपॅक लायसन्स काढा. उद्योग आधार नावाचं एक लायसन्स MSME कडनं मिळतं, महाराष्ट्र सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल आणि यांच्याकडनं. आणि तिच्या आधारावरती, या 2 सर्टिफिकेट्सच्या आधारावरती तुमची कंपनी एस्टॅब्लिश होऊ शकते. ट्रेडिंग करणारी कंपनी करा, मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी करा, सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणून तुम्हाला कंपनी एस्टॅब्लिश करता येते. ते या वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही कंपनी एस्टॅब्लिश करा. त्या कंपनीच्या नावाचं करंट अकाउंट ओपन करा. करंट अकाउंट ओपन केलं, या 3 गोष्टी तुमच्या झाल्या की तुमची कंपनी एस्टॅब्लिशमेंट होते. आणि ती कंपनी एस्टॅब्लिशमेंट झाली की तुम्ही सगळ्यात पहिली जी रिक्वायरमेंट आहे, मॅन्डेटरी रिक्वायरमेंट, जिला इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड नंबर किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये IC असं म्हणतात. तर या ICच्या माध्यमातून तुम्ही भारतीय सरकारच्या फॉरेन ट्रेड पॉलिसीनुसार किंवा विदेश व्यापारच्या याच्यानुसार पॉलिसीनुसार 95% आसपास आयटम तुम्ही फ्रीली इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकता. फ्रीलीचा अर्थ फक्त तुमच्याकडे हा इम्पोर्ट एक्सपोर्टचा लायसन असलं पाहिजे. त्याच्यावरती दुसरं कुठलाही लायसन्स घ्यायची गरज नाही. तर अशा पद्धतीचं 95%ची पॉलिसी आपली ओपन आहे की जिच्या मार्फत तुम्ही 95% आयटम भारतात जेवढे काही बनतात त्या सगळ्या आयटम्सचं तुम्ही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करू शकता. अतिशय सुटसुटीत प्रकार झालेले आहेत सध्या. त्याच्यानंतर 95% नंतर 5% जे उरलेले आहेत त्याच्यामध्ये 2% निगेटिव्ह असतात.
म्हणजे जे तुमच्याकडे लायसन असलं तरी सुद्धा तुम्ही इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकणार नाही. ते कुठले आयटम आहेत, तर देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे आयटम असतील, तुम्ही म्हणाल माझ्याकडे आता लायसन आहे, मी उद्यापासून AK-47 रायफल इम्पोर्ट करायला सुरुवात करतो आणि मग त्याचा बिझनेस करायचा, तर ते अलाउड नाहीये. बॉम्ब अलाउड नाहीये. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तुम्हाला इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करता येणार नाहीत. ही 2% कॅटेगरी आहे. 1% आहे रिस्ट्रिक्टेड आयटम, म्हणजे जे इम्पोर्ट करायला रिस्ट्रिक्ट करतं गव्हर्नमेंट. कारण बरेचसे आयटम असे असतात की जे आपल्या देशात पण बनतात, पण चायना वगैरे देशांमधनं ते अतिशय कमी किमतीला आपल्या देशामध्ये लोड करून टाकले जातात. त्याला डम्पिंग म्हणतात. तर ते डंप केल्यामुळे भारतीय उद्योजकांचं नुकसान होतं. त्यामुळे मग ते आयटम, काही आयटम 1% आयटम हे रिस्ट्रिक्टेडमध्ये आहेत आणि 2% आयटम, उरलेले 2% आयटम हे कॅनलाइज आयटम आहेत. कॅनलाइज म्हणजे पेट्रोल, डिझेल, ऑइल हे जे पदार्थ आहेत, हे पदार्थ तुम्ही तुमच्याकडे लायसन्स असलं तरी इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकणार नाही. कारण इट इज अगेन रिलेटेड विथ द रेग्युलर आयटम कन्झ्युम्ड बाय द नॉर्मल पर्सन्स. तर या 2% आयटमच्या यांनी 100%ची पॉलिसी आपली कंप्लीट होते. आता तुम्ही जे काही इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट कराल, त्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करत असताना तुम्ही देशाच्या बाहेर जेव्हा माल पाठवता तेव्हा फॉरेन करन्सीमध्ये पैसे घेता. मग कोणी US डॉलरमध्ये घेतं, कोणी जापनीज येनमध्ये घेतं, कोणी युरोमध्ये घेतं, कोणी ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये घेतं पैसे. तर या पैशांच्या माध्यमातून जे फॉरेन करन्सी आपल्या देशामध्ये येते, ती फॉरेन करन्सी आपल्या देशात आल्यानंतर आपल्या देशाचं इकॉनॉमिक स्तर वाढत जातं, पोझिशन वाढते. आता आपण 4थ्या क्रमांकावरती आहोत. पूर्ण जगामध्ये भारतीय इकॉनॉमी जी आहे ती 4थ्या क्रमांकावरती आहे. पहिल्यामध्ये US आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. दुसऱ्यामध्ये जर्मनी आहे, दुसऱ्यामध्ये चीन आहे, तिसऱ्यामध्ये इंग्लंड आहे, UK, आणि 4थ्यामध्ये भारत आहे. तर ह्या सगळ्या एक्सपोर्ट जास्त झाल्यामुळे जे काही पैसे येणार आहेत त्या पैशामधून पैसे आणण्याच्या माध्यमातून आपण एक प्रकारची देश सेवा करत असतो. हा त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे. तर जेवढं जास्त एक्सपोर्ट होईल तेवढं फॉरेन करन्सी जास्त येईल आणि आपल्या देशाचं स्टेटस वाढत जातं. सुदैवाने मोदींसारखे पंतप्रधान आपल्याला मिळालेले आहेत गेल्या 5-7 वर्षापासून, आणि त्यांच्यामुळे तुम्ही आत्ता पाहिलं असेल, आत्ता 4-5 दिवसापूर्वीच मोदी साहेब युनोच्या याच्यामध्ये बोलले की त्यानुसार भारताकडे सगळ्या लोकांचं लक्ष आहे आणि भारताकडे जी नैसर्गिक संपत्ती आहे, त्याच्यामध्ये नैसर्गिक संपत्तीमध्ये पाणी आलं, जमीन आली, हवामान आलं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मॅनपॉवर आली. मेहनत करायची तयारी असलेली मॅनपॉवर आहे आणि त्या माध्यमातून आपण जगाच्या पोटाची व्यवस्था करू शकतो. इंडस्ट्रियल गुड्स मॅन्युफॅक्चरिंग होणं आणि देशामध्ये शेतीचा माल तयार होणं, वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे तयार होतात. मग तुम्ही त्या पदार्थांचं एक्सपोर्ट जास्त करू शकता. जास्त प्रकार निर्माण झाल्यामुळे किंवा उत्पादन जास्त झाल्यामुळे रेट कमी असतो आणि त्या रेटच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली कामं करू शकतो. आंतरराष्ट्रीय प्राइस वाईज आपण खूप मोठ्या प्रमाणावरती रिलायबल आत्ता आहोत. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर लक्षात एवढंच येतं की वेगवेगळ्या प्रकारच्या डिलिव्हरी टर्म्स तुम्हाला कामं करत असताना वापराव्या लागतात. मग त्या डिलिव्हरी टर्म कोणत्या, एक्सवर्क्स म्हणजे काय, FOB म्हणजे काय, CIF म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला, अर्थ तुम्हाला माहिती असला पाहिजे. समोरच्या देशातले लोक किंवा कंपन्या एखादी डिलिव्हरी टर्म टाकतात की मला CIF जर्मनी पाहिजे, म्हणजे काय? मग CIF जर्मनीचा अर्थ असा की मटेरियलची कॉस्ट, त्याचा मरीनचा इन्शुरन्स, I म्हणजे इन्शुरन्स आणि F म्हणजे फ्रेट, जर्मनीच्या पोर्टपर्यंतचं फ्रेट. या सगळ्या गोष्टींचा खर्च तुम्ही तुमच्या कोटेशनमध्ये ऍड करून त्यांना कोटेशन दिलं पाहिजे. तर या वेगवेगळ्या जे डिलिव्हरी टर्म्स असतात त्या पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यात मुख्य म्हणजे पैसे कसे मागवायचे. तुम्ही नेहमी पेपरमध्ये पण वाचत असाल किंवा अनुभव पण असतील तुम्हाला की लोक पैसे बुडवतात. तर पैसे बुडवण्याची कोणाची तशी प्राथमिक इच्छा नसते. ज्यांना करायचं आहे ते बरोबर करतात, बरोबर फसवतात आणि बरोबर पैसे पण कमवतात. तर या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय पेमेंटच्या टर्म्स पण काही फिक्स असतात. टेलिग्राफिक ट्रान्सफर्सनी तुम्हाला पैसे मागवावे लागतात. लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून तुम्ही पैसे मागवता
तर जेव्हा लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून पैसे आणतात तेव्हा सगळ्यात जास्त सिक्युअर्ड पेमेंट असतं. समोरची पार्टी कुठल्याही परिस्थितीमध्ये ते पैसे बुडवू शकणार नाही, अनलेस अंटिल देर इज ए स्ट्रिंजंट क्वालिटीचा काही प्रॉब्लेम आला असेल तर. पण अदरवाईज लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून पैसे घेणं हा सगळ्यात जास्त सोयीस्कर सुरक्षित मार्ग असतो आणि नेमकी याच गोष्टीची आपल्याला कल्पना नसते. दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही एखादी वस्तू इम्पोर्ट करायचा प्रयत्न करता, चायनातनं म्हणा किंवा जर्मनीमधनं म्हणा किंवा जपानमधनं म्हणा, तर ते लोक नेहमी तुमच्याकडनं पैसे ऍडव्हान्समध्ये घेतात. असं का बरं करतात ते? तर विश्वास नाही ही तर गोष्ट खरी आहे, पण व्यापारामध्ये धंद्यामध्ये तुम्ही जेव्हा उतरता तेव्हा कधीही उधारीमध्ये माल विकू नका. हे पहिलं तत्व आपण लोकल ट्रान्झॅक्शन करत असताना पण वापरतो. सेम तत्व जर का तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये वापरलं, तर त्याच्यासाठी तुम्हाला एखाद्या वेळेस तुमच्या हातातली ऑर्डर सोडून द्यावी लागेल, समोरची पार्टी पैसे द्यायला नाही म्हणते. पण ते कसे मिळवायचे याच्यासाठी सुद्धा काही मार्ग असतात आणि ते मार्ग तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून तुम्ही 100% लेटर ऑफ क्रेडिटच्या मार्फत पैसे मागवू शकता. जनरली सगळ्या लोकांनी एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तेव्हा कमीत कमी 60-70% तरी तुम्ही ऍडव्हान्स लोकांकडनं घ्या. लोक देतात, देत नाहीत अशातला काही भाग नाही. लोक देतात कारण त्यांच्याकडे ती वस्तू मिळतच नाही. मग ती वस्तू जर का त्यांच्याकडे मिळत नसेल, उत्पादन होत नसेल त्या गोष्टीचं, तर त्यांना त्या गोष्टींसाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला तुम्ही त्या संधीचा फायदा घेऊन 70-80% आसपास ऍडव्हान्स घ्यायचा आहे. उरलेले 20% माल त्यांना पाठवल्यानंतर मालाचे डॉक्युमेंट त्यांच्याकडे स्कॅन कॉपीज पाठवून उरलेले पैसे घ्या 20%. इम्पोर्ट करत असताना तुम्ही कधीही बघा, चायनामधनं इम्पोर्ट करायचं असेल, जपानमधनं इम्पोर्ट करायचं असेल, तर ते लोक तुमच्याकडनं ऑर्डर बरोबर 40% पैसे मागतात. म्हणजे तुम्ही ऑर्डर पण प्लेस करा आणि त्या ऑर्डरच्या अमाऊंटचे 40% ऍडव्हान्स त्यांना द्या. ऍडव्हान्स दिल्यानंतर ते महिना 2 महिन्याचं डिलिव्हरी टर्म फायनल करून सांगतात की तुम्ही ऍडव्हान्स दिल्यानंतर आम्ही तुम्हाला 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 4 आठवड्यानंतर मटेरियलची डिलिव्हरी देऊ. 40% ऍडव्हान्स घेतात. उरलेले 40% ते लोक तुमच्याकडनं मटेरियल तयार झाल्यानंतर त्या तयार झालेल्या मटेरियलचे फोटोग्राफ टाकतात, त्याच्यानंतर त्याचं पॅकिंग दाखवतात, डिस्पॅचचे डॉक्युमेंट दाखवतात आणि म्हणतात की आता उरलेले 40% द्या. ते 40% तुमच्याकडे आले की ते माल डिस्पॅच करतात. माल डिस्पॅच केल्याचे जे डॉक्युमेंट असतील, इम्पोर्टची बिल ऑफ लॅडिंग असेल, इनवॉइस असतो, पॅकिंग असतो, ते त्यांनी तुमच्याकडे पाठवले की उरलेले 20% त्यांना द्यायचे असतात. म्हणजे माल आपल्याकडे पोहोचायच्या आधीच ते 100% पैसे आपल्याकडनं घेतात. आपण पण त्याच पद्धतीने काम करायला पाहिजे. फसणारे लोक कुठे फसतात, तर ते पहिल्या 2-3 कंटेनरचे किंवा पहिल्या 2-3 शिपमेंटचे पैसे समोरची पार्टी तुम्हाला ऍडव्हान्स पाहिजे ते ऍडव्हान्स पण देते किंवा माल तिथे पोहोचल्यानंतर देते आणि नंतर एकदम मोठ्या प्रमाणावरती ऑर्डर देऊन टाकते की आता तुम्ही माल पण चांगला देता, आम्ही पण तुम्हाला पैसे दिले, आपला एकमेकांबद्दल कॉन्फिडन्स वाढलाय, आता तुम्ही आम्हाला एकदम 10 कंटेनर पाठवा, 25 कंटेनर पाठवा. आणि अशी जेव्हा वेळ येते त्यावेळेला समजत जायचं की आता हा माणूस आपल्याला फसवणार. त्यामुळे 25 कंटेनरची ऑर्डर मिळाली किंवा 10 कंटेनरची ऑर्डर मिळाली याचा आनंद न मानता तुम्ही लोकांनी त्याच्यावरती मी तुला 10 कंटेनर देणार नाही, 1 कंटेनर पाठवतो, 1 कंटेनरचे पैसे मला दे, याच पद्धतीने डिलिंग करा. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या हे असतात, कन्साइनमेंट कशा पाठवायच्या, लॉजिस्टिक्स, आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स किंवा इंटरनॅशनल लॉजिस्टिक्स. मग ते करत असताना समुद्राने माल पाठवला जहाजाने तर पैसे कमी लागतील, फ्रेट कमी लागेल. विमानाने पाठवायच्या वेळेला फ्रेट जास्त लागतं. पोस्टाने पाठवायचं असेल तर फ्रेट सगळ्यात कमी लागतं. ब्रेक बल्क असतं, कंटेनराइज कार्गो असतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आहेत आणि त्या मेथड्स कधी वापरायच्या याच्याबद्दलचा पण अंदाज तुम्हाला असला पाहिजे. समोरची पार्टी पैसे द्यायला तयार असेल तर एअरने पण माल पाठवू शकतात. मग एअरने माल पाठवतो तर एअरने किती माल जातो? 1 टन जातो, 2 टन जातो. तर एअरने माल 10 टन, 50 टन पण माल एअरने तुम्ही पाठवू शकता. पण त्याचं फ्रेट मात्र प्रचंड असेल. जहाजाने जेव्हा तुम्ही माल पाठवता तेव्हा तुम्हाला 50 रुपये किलोने रेट मिळाला असेल. तोच रेट जर तुम्हाला तोच माल बाय एअर पाठवायची पाळी आली तर त्याचं भाडं 400-500 रुपये किलोच्या आसपास असतं. एवढा मोठा फरक पडतो. मग समोरच्या पण पार्टीला ते परवडलं पाहिजे, तुम्हाला स्वतःला पण परवडलं पाहिजे. हा सगळा अभ्यास कसा करायचा याचंच आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन अगदी ईच अँड एव्हरी वेबसाईट ओपन करून या 15 दिवसाच्या आपल्या कोर्समध्ये आम्ही करत असतो. जहाजावरती माल जायला किती दिवस लागतात, एअरने माल जायला किती दिवस लागतात,
या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर गव्हर्नमेंट कडनं मिळणारे इन्सेंटिव्ह हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. भारतीय सरकारकडनं एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह मिळतात आणि त्या सगळ्या इन्सेंटिव्हची क्युम्युलेटिव्ह जर का पर्सेंटेज तुम्ही बघितलं तर ते जवळजवळपास 15% आसपास होतं. आणि या 15% आसपास मिळणाऱ्या इन्सेंटिव्हमुळेच तुमचा प्रॉफिट वाढत असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मटेरियलच्या कॉस्टमध्ये एक्सपोर्ट करत असताना अगदी मिनिमम प्रॉफिट तुमचा ऍड करा. गव्हर्नमेंट तुम्हाला स्वतःहून 10-15% देते. मग ते मिळणारे इन्सेंटिव्ह कसे क्लेम करायचे, त्या इन्सेंटिव्हचा उपयोग कसा करायचा, कॅशमध्ये मिळतो का लायसन्सिंग फॉर्ममध्ये मिळतो, असे वेगवेगळे प्रश्न असतात. तर कॅशमध्ये मिळणारे इन्सेंटिव्ह म्हणजे डीबीके नावाचा एक इन्सेंटिव्ह कस्टमकडनं तुमच्या अकाउंटला डायरेक्ट ट्रान्सफर होतो. त्याचं पर्सेंटेज मिनिमम 0.15% ऑफ द एफओबी व्हॅल्यू आहे किंवा मॅक्झिमम 3 ते 5% पर्यंत आहे. तर हा इन्सेंटिव्ह कसा क्लेम करायचा? मग त्याच्यासाठी कस्टममधनं डॉक्युमेंट प्रोसेस करत असताना त्याच्यावरती काही रिमार्क मारावे लागतात का? हा पण अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे किंवा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर MEIS नावाचा इन्सेंटिव्ह मिळतोय. ACIS सर्व्हिसेस एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांना सर्व्हिसेस एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह मिळतो 5%चा. त्यांनी मागच्या वर्षात पूर्ण वर्षभरामध्ये कमवलेल्या फॉरेन करन्सीच्या 5%चं लायसन्स तुम्हाला मिळते. मग त्या लायसन्सचा उपयोग तुम्ही ते लायसन्स एक तर इम्पोर्टची ड्युटी पेमेंट करण्यासाठी वापरा किंवा लोकल मार्केटमध्ये जसं शेअर विकतो तसं शेअर सारखं ते विकून त्याच्यातनं तुम्हाला पैसे मिळतात. MEISच्या अगेन्स्ट परत लायसन्स मिळतं. शेतकरी लोकांना 1 ते 24 नंबरचे जे चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टरपैकी कुठलाही आयटम तुम्ही जेव्हा एक्सपोर्ट कराल तेव्हा तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट TMA नावाची कॅश इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंटकडून मिळतो, ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग असिस्टन्स. मग तो कसा क्लेम करायचा? एका कंटेनरमध्ये मिनिमम 10,500 रुपये, मॅक्सिमम 42,000 रुपये पर कंटेनरचं भाडं तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं कॅशमध्ये परत मिळतं. तर या सगळ्या इन्सेंटिव्ह स्कीम्सचा जर का तुम्ही विचार केला, रॉडटेप नावाची जी 1 जानेवारी 2021 पासून नवीन इन्सेंटिव्ह स्कीम काढलेली गव्हर्नमेंटने, रेमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस, रॉडटेप. तर या सगळ्या इन्सेंटिव्हचा उपयोग तुम्ही करून घेतला पाहिजे. तुम्ही मॅन्युफॅक्चरर असाल आणि तुम्हाला एखादी एक्सपोर्टची गुड्स मॅन्युफॅक्चरिंग करणारी प्रोसेस माहिती नसेल किंवा त्याच्या संदर्भात काही मशिनरीज वगैरे इम्पोर्ट करायचे असतील तर तुम्हाला 0% मध्ये कस्टम ड्युटी लावून तुम्हाला मशीन इम्पोर्ट करता येतं. ऍडव्हान्स लायसन्सच्या अंडर तुम्ही रॉ मटेरियल इम्पोर्ट करू शकता. या वेगवेगळ्या प्रकारच्या इन्सेंटिव्ह स्कीम्स गव्हर्नमेंटच्या मार्फत राबवल्या जातात. ज्याची माहिती अज्ञानामुळे तुम्हाला नसेल तर मग त्याला तुम्ही काही करू शकत नाही. गव्हर्नमेंटच्या नावाने ओरडण्यात काही अर्थ नसतो. पण अभ्यास करून जर का तुम्ही एखादी गोष्ट चालू केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला शाश्वती प्लस यश हे दोन्ही गोष्टी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने आणि लवकरात लवकर मिळू शकतात. तर हे इम्पोर्ट एक्सपोर्टचं कोड नंबरचं लायसन्स DGFT मार्फत तुम्हाला मिळतं. इन्सेंटिव्ह DGFT मार्फत मिळतात. काही इन्सेंटिव्ह प्री एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह आहेत, काही इन्सेंटिव्ह पोस्ट एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह आहेत. बँकांकडनं वेगवेगळ्या प्रकारची मदत होते. तुम्हाला लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून जर का तुम्ही पैसे मागवलेले असतील किंवा समोरच्या पार्टीने ते ऍक्सेप्ट केलं असेल तर तुमच्या नावाने जे लेटर ऑफ क्रेडिट नावाचा प्रकार येतो, डॉक्युमेंट येत आहे, त्या डॉक्युमेंटच्या आधारावरती तुम्हाला बँकेकडनं 70-80% आसपास कर्ज मिळतं ऍडव्हान्समध्ये. कर्ज म्हणजे ऍडव्हान्स मिळतो आणि त्या ऍडव्हान्सवरती रेट ऑफ इंटरेस्ट जो बँक तुम्हाला चार्ज करू शकते तो जास्तीत जास्त 4 ते 5%. नॉर्मल केसमध्ये तुम्ही बँकांमध्ये लोन घ्यायला गेलं तर आता 10-12% आसपास तुम्हाला इंटरेस्ट भरावं लागतं. व्हेअरएज लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून सिक्युरिटी म्हणून तुम्ही ते लेटर ऑफ क्रेडिट बँकेत दिलं तर बँक तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट ऍडव्हान्स देते आणि त्या ऍडव्हान्सच्या वरचं रेट ऑफ इंटरेस्ट 4% किंवा 5% आहे. तर या सगळ्या गोष्टींचा पण अनुभव पाहिजे. एक्सपोर्ट पॅकिंग क्रेडिट नावाची स्कीम आहे बँकांची. एखाद्या एक्सपोर्टच्या आयटमच्या साठी एखाद्या माणसाला पैसे कमी पडत असतील तर बँकांना त्या एक्सपोर्ट प्रमोशन एक्सपोर्ट पॅकिंग क्रेडिटच्या स्कीमच्या अंडर 4 ते 5% रेट ऑफ इंटरेस्ट मध्येच पतपुरवठा करावा लागतो. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन बँकांना आहेत की एक्सपोर्ट पॅकिंग क्रेडिट नावाचं फॅसिलिटी कोणी मागायला आलं, एखादा एक्सपोर्टर मागायला आला तर त्या माणसाला प्रायोरिटीवरती तेवढा पतपुरवठा झाला पाहिजे, फायनान्स त्याला मिळालाच पाहिजे. कारण तो माणूस एक्सपोर्ट करण्यासाठी ते ऍडव्हान्स मागतो. तर तुम्ही ऍडव्हान्स द्या, तो माणूस त्याचं काम कंप्लीट करेल, एक्सपोर्ट करेल, त्याचे पैसे लवकर येतील. त्या आलेल्या पैशातून तुम्हाला
गव्हर्नमेंटला पण त्याच्यातनं बेनिफिट मिळत असतो. कंटेनरमध्ये किती माल जातो? 20 फुटी कंटेनर, 40 फुटी कंटेनर काय, त्याचे डायमेन्शन काय असतात, त्याच्या एका 40 फुटी कंटेनरमध्ये किती माल जातो, 20 फुटामध्ये किती माल जाऊ शकतो, 20 फुटामध्ये जास्तीत जास्त 25 टन माल जातो. मग 40 फुटामध्ये 50 टन जाईल का? तर नाही, 40 फुटामध्ये 27 टन जातो. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, ह्या कन्सेप्ट जर का तुमच्या स्वतःच्या क्लिअर झाल्या तर त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती अभ्यासपूर्ण तुम्ही एक्सपोर्टची फॅसिलिटीज वापरू शकता. गव्हर्नमेंट ज्या ज्या पद्धतीने मदत करायचा प्रयत्न करते तो प्रयत्न आपण त्याचा बेनिफिट घेऊन जर का कामं केली तर आपलं एक्सपोर्ट पण वाढवू शकतो. आणि हे सगळं करत असताना तुमच्याकडे मोठा गाळा पाहिजे, फॅक्टरीज पाहिजे असं काहीही नाहीये. घरच्या पत्त्यावरती सुद्धा तुम्ही कंपनी एस्टॅब्लिश करून तुमची कामं चालू करता. याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य पार्ट असा आहे की नोकरी तर तुम्ही करत असाल तर तुम्ही 8 तासाच्या ठिकाणी 12 तासाची नोकरी करू शकता. इथे तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टची कामं करत असताना पूर्ण 18 तास 12 तासाचं काम नाहीये. तुम्ही घर बसल्या दररोजचे 2 तास 3 तास जरी दिले तरी तुमचं काम चालू राहतं. तुम्ही जितका वेळ द्याल तितकं तुमचं यश जास्त मिळत जातं. हा सगळा पार्ट जर का तुम्ही लक्षात घेतला तर त्याच्याबद्दलची पूर्ण कल्पना या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या आमच्या कोर्समध्ये आहे. माझा स्वतःचा 40-45 वर्षाचा अनुभव पणाला लावून आम्ही तुम्हा लोकांना असणाऱ्या सगळ्या अडचणी किंवा न कळलेल्या गोष्टी हे कन्सिडर करूनच अशा पद्धतीनं स्टेप वाईज याचं प्लॅनिंग केलेलं आहे कोर्सच्या सिलेबसचं, की जेणेकरून 15व्या दिवशी तुमचा ऑटोमॅटिकली बिझनेस ॲज सच चालू होऊ शकतो किंवा कंपनी एस्टॅब्लिशमेंट तुमच्याकडे तुमच्या हातामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर पण असू शकतो. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा. आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुठल्या देशात कुठल्या मालाला किती मागणी असते याच्यासाठी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स एस्टॅब्लिश करून ठेवलेले आहे गव्हर्नमेंटने. त्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या माध्यमातून तुम्हाला स्टॅटिस्टिक्स मिळतात. कुठला आयटम किती एक्सपोर्ट होतं, किती एक्सपोर्ट झालाय, व्हॅल्यू किती आहे, क्वांटिटी किती आहे, या सगळ्या गोष्टींचं स्टॅटिस्टिक्स तुम्हाला या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या वेबसाईट्सवरती अवेलेबल आहे. आत्ता सुद्धा तुम्ही ते चेक करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे 40-45 एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स कॅटेगरी प्रमाणे. ॲग्रिकल्चर आणि प्रोसेस फूडसाठी अपेडा आहे, इंजिनिअरिंग गुडसाठी EEPC आहे, प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल वेगळं आहे, फार्मास्युटिकल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल वेगळं आहे, सर्व्हिसेस एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल वेगळं आहे. त्याच्यानंतर तुमचं कोकोनट एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे, मँगो एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे. आणि या सगळ्या गोष्टींना चालना मिळण्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटच्या पॉलिसीनुसार आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये एखाद्या वस्तूचं जास्तीत जास्त प्रोडक्शन होत असतं. उदाहरणार्थ नाशिकला जर का तुम्ही विचार केला तर नाशिकला कांदा आणि द्राक्ष आणि डाळिंब याच्या संदर्भामध्ये एक सेपरेट डिपार्टमेंट तयार करून इथे नवीन संस्था ओपन होत असते. तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जी काही वस्तू स्पेसिफिकली तयार होते तिच्यासाठी एक सेपरेट डिपार्टमेंट आता गव्हर्नमेंट ओपन करते. त्याला क्लस्टर सेंटर म्हणतात. तर त्या डिस्ट्रिक्ट वाईज क्लस्टर सेंटरमधून तुम्हाला सुद्धा खूप चांगल्या प्रकाराने इम्पोर्ट एक्सपोर्टच्या फॅसिलिटीज मिळू शकतात. दिल्ली बॉम्बे इंडस्ट्रियल कॉरिडॉर नावाचा एक प्रकल्प चाललेला आहे जपान सरकारच्या माध्यमातून. भारत सरकार आणि जपान सरकार या दोन्हीच्या माध्यमातून दिल्लीपासून मुंबईपर्यंत डायरेक्ट JNPT पर्यंत तो मार्ग गेलेला आहे. आणि प्रत्येक 150-200 किलोमीटरच्या अंतरावरती स्पेसिफिक वेअर हाऊसेस किंवा इंडस्ट्रियल हब तयार केलेले आहेत. हे सगळे ट्रान्सपोर्टची कॉस्ट कमी करण्यासाठीचा प्रयत्न आहे. आत्ताच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करत असताना व्यापाराच्या ऍक्टिव्हिटी मॅन्युफॅक्चरिंगच्या असू दे, ट्रेडिंगच्या असू दे, ट्रान्सपोर्टची कॉस्ट ही खूप महत्वाची कॉस्ट चाललेली आहे. 2 नंबरची कॉस्ट. मॅन्युफॅक्चरिंग नंतर सगळ्यात महत्वाची कॉस्ट म्हणजे ट्रान्सपोर्टची कॉस्ट होते. कारण डिझेल आणि पेट्रोलचे भाव दररोजचे दररोज बदलतात आणि त्याचा परिणाम तुमच्या मटेरियलच्या कॉस्टवरती होत असतो. तर अशा याच्यातनं तुमची सुटका व्हावी किंवा कमी कॉस्ट लागावी तुम्हाला या उद्देशाने दिल्ली ते मुंबई असं 5 राज्यांमधनं जाणारा रस्त्यावरचा प्रकल्प चाललेला आहे. आणि त्याच्यामधनं दर 200 ते 150 किलोमीटरच्या अंतरावरती एक इंडस्ट्रियल हब तयार होणार आहे. तर नाशिक पण त्याच्यामध्ये आहे, सिन्नर पण आहे. तर याचा पण फायदा आपल्याला पुढच्या 4-5 वर्षांमध्ये मिळू शकतो. वेगवेगळ्या गावांमध्ये त्या गावातनं होणाऱ्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या ऍक्टिव्हिटीच्या संदर्भात
इनलँड कंटेनर डेपो किंवा कंटेनर फ्रेट स्टेशन नावाचा एक प्रकार आता परत चालू केलेला आहे गव्हर्नमेंट. नाशिकला CFS आहे, पुण्याला आहे, कोल्हापूरला आहे, सांगलीमध्ये आहे, औरंगाबादला आहे. तर या CFSच्या माध्यमातून तुमचे इम्पोर्ट एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी ज्याच्यासाठी तुम्हाला स्पेसिफिकली मुंबईला जावं लागतं कस्टममध्ये, JNPTला किंवा मुंबई ओल्ड कस्टममध्ये, तर त्याची आता गरज उरणार नाहीये. तुम्ही तुमच्याच गावामध्ये थांबून राहून इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करू शकता. बघा तुमचं खूप काम वाचणार आहे. अदरवाईज तुम्हाला JNPTला प्रत्येक कन्साइनमेंटला जायची पाळी आली तर किती खर्च येईल, ट्रॅफिक किती लागेल, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून डिसेंट्रलायझेशन करायचं काम गव्हर्नमेंटने चालू केलेलं आहे. त्यामुळे त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये कंटेनर कस्टमचे डिपार्टमेंट ओपन करण्यात आलेलं आहे. नाशिकला 3 ठिकाणाहून तुम्ही माल एक्सपोर्ट करू शकता. कस्टमचे ऑफिसेस नाशिकला 3 ठिकाणी आहेत. JNPTला जायची गरज नाहीये तुम्हाला. तर कार्गो, कंटेनराइज कार्गो पण तिथनं जातो, विमानाने पण इथनं माल जाऊ शकतो. आणि या पुढच्या 5 वर्षामध्ये या सगळ्या फॅसिलिटीज एस्टॅब्लिश झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे. या गोष्टींचा अभ्यास तुम्ही करा आणि त्याच्यानुसार इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी चालू करण्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला हार्डली इनिशियल इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट जर का तुम्ही ठरवली तर ती 25 ते 30 हजार रुपयाच्या आसपास आहे. त्याच्यामध्येच तुमची कामं चालू होतात. इन्व्हेस्टमेंट हा पार्ट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किंवा या दृष्टिकोनातून तुम्ही बघितला ते इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर काढायचा आहे, कंपनी एस्टॅब्लिशमेंट करायची, ROC काढायचं आहे किंवा शॉपॅक लायसन्स काढायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 7 हजार रुपयाचा खर्च आहे. त्याच्यानंतर दुसरा खर्च आहे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं रजिस्ट्रेशन. ऑन अन ॲव्हरेज 8 ते 10 हजार रुपये एका एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या रजिस्ट्रेशनला लागतात. म्हणजे 15,000 रुपये इथे झाले. आणि ते केल्यानंतर तुमची स्वतःची मार्केटिंगची एखादी वेबसाईट तयार करणं, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला अजून 5-10 हजाराचा खर्च, म्हणजे 30,000 रुपयामध्ये तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं कंपनी एस्टॅब्लिशमेंट होते, लायसन्सेस मिळतात, तुमची कामं चालू होऊ शकतात. एवढा सुटसुटीत आणि सोपा प्रकार आता गव्हर्नमेंटकडनं झालेला आहे. कुठल्याही प्रकारची फिजिकल व्हिजिट तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ऑफिसला द्यायची गरज नाहीये. सगळ्या गोष्टींचे लायसन्सेस तुम्हाला तुमच्या घरामध्येच 2 किंवा 3 दिवसाच्या कालावधीमध्ये मिळतात, प्रोव्हाइडेड तुमचे कागदपत्र बरोबर असतील तर. तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा जरूर तुम्ही घ्या आणि त्या माध्यमातून जर का तुमचं कामं चालू झाली, सगळ्यात शेवटचा उरलेला प्रश्न असतो की मार्केट कुठे मिळणार आहे. तर मार्केट मिळण्यासाठी सुद्धा काही प्रायव्हेट वेबसाईट्स आहेत, काही गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स आहेत. त्या गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेट वेबसाईटचे मेंबर तुम्ही व्हा, तुम्हाला त्याच्यावरून सुद्धा क्लायंट्स मिळू शकतात आणि ते मिळालेले क्लायंट्स त्याच्या मार्फत तुम्ही तुमचा बिझनेस चालू करू शकता. उरला प्रश्न, भारतातनं सगळ्यात जास्त काय एक्सपोर्ट होतं, तर ऍग्रिकल्चरचा गुड्स जास्त एक्सपोर्ट होतात. प्रोसेस फूड्स, दुधाचे पदार्थ, फ्रेश ऍग्रिकल्चरल मटेरियल, फळावळं आपली सगळी, या सगळ्या गोष्टींचा एक्सपोर्ट सगळ्यात जास्त आहे. आता प्रोसेस फूडला पण डिमांड यायला सुरुवात झालेली आहे. कोविडच्या कालावधीमध्ये सगळ्या जगातल्या लोकांना, देशांना प्रश्न पडला होता की भारतामध्ये एवढं कमी मृत्यू का बरं झाले. जे मृत्यूचं प्रमाण तुम्हाला अमेरिकेमध्ये दिसतंय त्याच्या 1/10 पण भारतामध्ये मृत्यू नाहीये. कायम कंपॅरिझन करत असताना आपण अमेरिका काय करते हेच बघत असतो. तर अमेरिकेमध्ये जेवढे मृत्यू झालेले आहेत त्याच्या 1/10 मृत्यू फक्त भारतामध्ये झालेले आणि दॅट टू शहरी भागात झालेले. ग्रामीण भागामध्ये कोविडच्या कालावधीमधले मृत्यू, कोविडमुळे झालेले मृत्यू हे खूप कमी प्रमाणावरती आहे. हे जेव्हा WTOच्या लक्षात आलं तेव्हा त्या लोकांनी त्याचा या 2 वर्षाचाच अनुभव तुम्हाला सांगतो. या 2 वर्षात त्यांनी त्याचा स्टडी केला, रिपोर्ट तयार केले की भारतातले लोक मेले का नाही. बघा कशातनं काय लोक मार्ग काढतात. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं WTOच्या की भारतीय लोकांची इम्युनिटी पॉवर सगळ्यात जास्त आहे. मग ते लोक काय खातात, भारतीय लोक काय खातात की जेणेकरून त्यांची इम्युनिटी पॉवर जास्त आहे. तर भारतीय लोक जे अन्नपदार्थ खात आहेत त्या अन्नपदार्थांमध्ये असलेले गुण, तत्व, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास करून भारतीय अन्नपदार्थाला पूर्ण जगामध्ये मान्यता देण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. ऑलरेडी होतीच, पण आता WTO त्याच्यावरती सही शिक्का मारते. तर अन्नपदार्थांच्या बाबतीत आपण कुठल्याही प्रकारच्या गोष्टींना कमी पडत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2023 हे जे वर्ष आहे ते मिलेट इयर म्हणून WTO ने डिक्लेअर केलं. मिलेट म्हणजे काय,
तर ज्वारी, बाजरी, तांदूळ, नागली, भगर ह्या ज्या वस्तू आहेत, या वस्तूंमध्ये प्रोटीन्स जास्त आहेत, विटॅमिन्स जास्त आहेत. आपण कालाच्या ओघामध्ये बर्गर, पिझ्झा यांच्याकडे वळलेलो आहोत, जे त्या लोकांनी टाळायचा प्रयत्नाचा सुरुवात केलेली आहे. कमी खात आहेत ते लोक आता. तेच लोक आता आपल्याकडनं ऑर्गॅनिक पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी मागायला सुरुवात केल्या. तर अशी जेव्हा स्टेज येते की ऑर्गॅनिक पदार्थ पाहिजेत, तर आपल्याकडे जसं इंडस्ट्रीजना ISO 9000चं सर्टिफिकेट मिळतं, तसं शेतीला पण मिळतंय. त्याची पण व्यवस्था सरकारने करून ठेवली. शेतीला मिळणारा ISO 9000चं सर्टिफिकेट त्याला म्हणतात NPOP सर्टिफिकेट, नॅशनल प्रोग्राम ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्शन. भारतातले कैक राज्य असे आहेत की जे 100% NPOP आहेत, म्हणजे 100% ऑर्गॅनिकच तिथे माल तयार होतो शेतीचा. लेह लडाख, जम्मू काश्मीर पण आता होत चाललेलं आहे. त्याच्यानंतर उत्तराखंड या देशांमध्ये, या राज्यांमध्ये जे काही पदार्थ पिकत आहेत ते सगळे ऑर्गॅनिक म्हणूनच ट्रीट होत आहेत. आणि जर तुमच्या शेतीला, तुमच्या पदार्थांना अशा प्रकारचं ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेट मिळालेलं असेल किंवा तुम्ही ते मिळवून घ्या, जर का डिक्लेअर केलं की मी ऑर्गॅनिक पदार्थ तयार करतोय, तर तुमच्या त्या ऑर्गॅनिक पदार्थाला डोळे झाकून पूर्ण जगामध्ये मान्यता असते. तुम्ही तुमच्या आयटमला जर का US FDAचे अप्रुव्हल घेतलं, युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, जर तुम्हाला त्यांच्याकडचं रजिस्ट्रेशन मिळालं तुमच्या पदार्थाला, तुम्हाला म्हणजे, तर त्या पदार्थाचं रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही फक्त तुमच्या लेटरवरती टाका किंवा लेबलवरती टाका पॅकिंगच्या. तुमच्या पदार्थांना कुठल्याही देशामध्ये क्वालिटीच्या बाबतीत तोड राहणार नाही. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर पुढची 15 ते 20 वर्ष म्हणा किंवा 25 वर्ष म्हणा, कमीत कमी आपण इम्पोर्ट एक्सपोर्टच्या केसमध्ये काम करू शकतो. उद्योगधंद्यासारखं नाहीये की ऑर्डर कमी झाल्यात, बंद पडलंय. तिथे पण इम्पोर्ट एक्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये पण ते होऊ शकतं, पण त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ चॅलेंजेस आहेत, व्हरायटी ऑफ कामं करायची पद्धत आहे. तुम्ही कांदाच जर का म्हटला तर फ्रेश कांदा तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, पण त्याला शेल्फ लाईफ आहे. तोच कांदा जर का तुम्ही डिहायड्रेट केला तर त्याला जास्त डिमांड आहे, त्याचं शेल्फ लाईफ वाढलेलं आहे. प्रोसेस केलेल्या फूड्समध्ये सुद्धा लोणची झाली, गुळाच्या पोळ्या झाल्या, पुरणपोळ्या झाल्या किंवा नॉनव्हेज आयटम्स झाले, ते यांना खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावरती डिमांड आहे. IFQ नावाचं एक तंत्रज्ञान आहे. त्या IFQच्या तंत्रज्ञानाच्या मार्फत तुम्ही वाटाणे, हिरवा वाटाणा या गोष्टी फ्रीज करून तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. त्या गोष्टींना खूप डिमांड आहे बाहेरच्या देशांमध्ये. तर या सगळ्या गोष्टींचा जर का तुम्ही अभ्यास करून कामं चालू केली तर तुम्हाला कुठेही अटकाव नाहीये, अडचण येणारच नाही. पण अभ्यास न करता जर का तुम्ही त्या पद्धतीचे प्रयत्न केलेत स्वतःच्या हिमतीवरती, तर त्याला यश मिळायला थोडासा वेळ लागू शकतो. फटके बसू शकतात, अडथळे येऊ शकतात, पैशांचं नुकसान काही वेळेला होऊ शकतं. बाहेरच्या देशातल्या रिक्वायरमेंट कळू शकत नाहीत आपल्याला, त्यांच्याकडे पण काही क्वालिटीचे प्रॉब्लेम्स असतात. तर ते त्याच्यावरती कशी मात करायची आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं चालू करायचं. महिनाभराच्या कालावधीमध्ये तुमचा माल तिथे पोहोचतो, त्या मालाचे पैसे यायला अजून एखादा महिना तुम्ही पकडून चला, पण 2 महिन्यात तुमचे पैसे वसूल होतात आणि विथ दॅट टू विथ प्रॉफिट प्लस फॉरेन करन्सीमध्ये पैसे येतात. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन करून कोटेशन देत असताना US डॉलरचा रेट आज 72 रुपयाच्या आसपास चाललेला आहे, पण जेव्हा फिजिकली पैसे बँकेत येतात तेव्हा 75 रुपये पण असू शकतात. 3 रुपये त्याचा तुमचा फायदा होतो. हे सगळे फायदे सेव्हिंग करायचे किंवा फायदा मिळण्याचे जे मार्ग आहेत, ते मार्ग तुम्हाला माहिती असणं, जेव्हा तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टच्या ट्रान्झॅक्शन्स करायला सुरुवात कराल तेव्हा त्याची खरोखर खूप गरज असते. आणि आम्ही या सगळ्या गोष्टींच्या अनुभवातून प्रॅक्टिकली, मी स्वतः पण काही एक्सपोर्ट करतो, तर या प्रॅक्टिकली केलेल्या अनुभवातून आणि गेल्या 40-45 वर्षाचा अनुभव, त्यातला 15-25 वर्षाचा अनुभव प्रॅक्टिकल नोकरी करण्यातला, एखाद्या कंपनीमध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या हेड डिपार्टमेंट म्हणून काम करण्याचा अनुभव, आणि गेल्या 20-21 वर्षापासून फ्रीलान्सिंग कन्सल्टंट म्हणून काम करणं. मग कोटेशन कसं बनवायचं, कुठली डिलिव्हरी टर्म टाकायची, समोरची व्यक्ती काय म्हणते, त्याच्या डिलिव्हरी टर्मचा अर्थ काय आहे तो कळणं, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातलं कन्सल्टन्सी आम्ही देतो. आणि 15 दिवसाचा कोर्स झाला की तुम्ही कोण आम्ही कोण ही भाषा किंवा असा सूर आमच्याकडनं कधीही निघणार नाही. तुम्ही 2 वर्षानंतर जरी सांगितलं की बाबा अशी अशी अडचण आहे आणि मी तुमच्याकडच्या कंपनी याचा कोर्स केलेला आहे, मला मदत पाहिजे, तर आमची मदत कायम हजर आहे.
तुम्ही इररिस्पेक्टिव्ह स्टुडंट असा किंवा नसा, आमच्याकडनं तुम्हाला मदत आफ्टर कोर्स पण मिळेल आणि कंटिन्युएशन मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींचा लेटेस्ट अपडेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहते. फॉर्च्युनेटली गेल्या 5 वर्षापासून मी उद्योग वर्धिनीबरोबर अटॅच आहे आणि 4 ते 5 हजार लोकांना आतापर्यंत आम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टच्या साठी तयार केलेलं आहे. तर त्या लोकांचं अनुभव, त्या लोकांनी केलेले कष्ट किंवा त्याच्यातनं त्यांना मिळालेली फळं याचा पण अनुभव तुम्हाला त्यांच्या मार्फत मिळू शकतो. तर आता आपण काय असतील क्वेश्चन आन्सर तुमचे, तर आपण ते चालू करूया. कोर्स बद्दलची इन्फॉर्मेशन राम तुम्हाला देतीलच नंतर. येस, थँक्यू. थँक्यू कुलकर्णी सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि ज्यांना क्वेश्चन्स आहेत प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका. आम्ही सगळे क्वेश्चन्स तुमचे वन बाय वन कव्हर करूयात. सो ऑलरेडी क्वेश्चन्स आहे, सो आय स्टार्ट विथ द क्वेश्चन्स आणि त्याच्यानंतर आपले आपण कोर्स बद्दल इन्फॉर्मेशन शेअर करू. ओके, सो पहिला क्वेश्चन आहे की ओनियनचा एक्सपोर्टचा बिझनेस कसा आहे, म्हणजे तो चांगला बिझनेस आहे आणि किती मिनिमम कॅपिटल लागतं या मिनिमम क्वांटिटी लागते हे एक्सपोर्ट सुरू करायला? मिनिमम क्वांटिटी कांदा बिंद्याच्या केसमध्ये तर एका 40 फुटी कंटेनर मध्ये तुम्हाला माल पाठवता येतो. 1 किलो पासून पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकता आणि टनामध्ये पण करता. तर जनरली कंटेनराइज कार्गो जातो आणि एका कंटेनर मध्ये 40 फुटी कंटेनर मध्ये जवळपास 29 टन माल असतो. आता 29 टन माल जर का तुम्ही पकडला तर 20 रुपये किलो ऑन अन ॲव्हरेज जर का आपण कांद्याचा पकडला तर तुम्हाला एक कंटेनर पाठवण्यासाठी 5-5.5 लाख रुपयाच्या आसपास कांद्याची किंमत आहे आणि ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट तुम्हाला 1-2 लाखाच्या आसपास जाईल. म्हणजे 7-7.5 लाखाच्या आसपास तुमचं कांद्याचं एक्सपोर्ट होऊ शकतं. ओके, पुढचं की ऑरेंज वगैरे एक्सपोर्ट करू शकतो का आपण? हो, नागपूरहून जातात सध्या ऑरेंज. ऑरेंज मध्ये सुद्धा तुम्ही फ्रेश ऑरेंज पाठवू शकता, डिहायड्रेटेड ऑरेंज पण पाठवू शकता तुम्ही. त्याच्यापासून प्रोसेस केलेले ज्यूस, जेलीज वगैरे पण जात असते. ओके, पुढचं की आपण फक्त इम्पोर्ट साठी लायसन्स काढू शकतो का? तुम्हाला जे लायसन्स मिळतं DGFT कडनं त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड नंबर असं म्हणतात आणि त्या एका लायसन्सच्या माध्यमातूनच तुम्ही इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी करू शकता. एक्सपोर्टसाठी सेपरेट आणि इम्पोर्टसाठी सेपरेट असं नाहीये. ओके, पुढचं की प्रोडक्ट कसं सिलेक्ट करायचं, काय एक्सपोर्ट करायचं ते कसं ठरवायचं, म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्टचं शून्य नॉलेज पासून सुरुवात कशी करायची, कोण कोण हा बिझनेस करू शकतो? बिझनेस कोणीही करू शकतो. ज्याला इच्छा आहे करायची तो माणूस ते बिझनेस करू शकतो आणि शून्यातनं सुरुवात करण्याचा जर का प्रश्न असेल तर तुम्ही कोर्स केल्यानंतरच तुम्हाला तो कोर्स त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती आणि डोक्यामध्ये असलेली भीती असेल तर ती भीती पण आमच्या कोर्सच्या माध्यमातून तुमची निघून जाईल. तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्ही कुठलीही वस्तू एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करू शकता आणि त्याच्याबद्दलचं कुठली वस्तू किती एक्सपोर्ट झालेली आहे, किती इम्पोर्ट होते किंवा दुसऱ्या देशांमध्ये कुठ्या डिमांड आहे त्या गोष्टीचा, याचं स्टॅटिस्टिक्स एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या वेबसाईट्सवरती अवेलेबल असतं. ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट पण चेक करू शकता विदाउट गेटिंग द मेंबरशिप. ओके, सो एक पार्टिसिपंट आहे की जे म्हणजे आय लिव्ह इन पुणे आणि पुणेमध्ये काही असं हे नाही म्हणजे पोर्ट नाही, तर एक मिनिट, आणि त्यांच्याकडे फिक्स प्रोडक्ट पण नाही, तर त्यांनी प्रोडक्ट कसं सिलेक्ट करायचं? प्रोडक्ट सिलेक्शन करत असताना तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट्स वरती जे मी मागापासून तुम्हाला सांगतो त्या वेबसाईटचा अभ्यास करा. त्या वेबसाईट्स वरती मेंबरशिप न घेता सुद्धा तुम्हाला कुठल्या वस्तूंची रिक्वायरमेंट जास्त आहे हे कळू शकतं आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यावरती कामं करू शकता. उरला प्रश्न पुण्यामध्ये पोर्ट नाहीये, तुम्ही जे म्हणताय ते नाहीये, तसं नाहीये. पुण्यामध्ये 5 ठिकाणी एक्सपोर्टच्या प्रोसेस करता येतात तुम्हाला मुंबईला जायची गरज नाहीये. दिघीला आहे, पुण्याला आपल्या पिंपरी चिंचवडला पण आहे आणि विमानाने पण माल जातो. तिथे लोहगावला पण वेअरहाऊसेस आहेत. तर 5-6 ठिकाणाहून पुण्यातून माल एक्सपोर्ट होत असतो. ओके, राईस एक्सपोर्ट होतो का? राईस सगळ्यात जास्त म्हणजे पर्सेंटेज वाईज जर का तुम्ही बघितलं तर पूर्ण जगाला भारत हा एकटा देशच तांदूळ पुरवतो आणि राईस मध्ये बासमती राईस असेल, ब्रोकन राईस असतील, पॅराबॉइल्ड राईस असतो, हा खूप मोठ्या प्रमाणावरती भारतातून एक्सपोर्ट होत असतो, होतो रादर आता. ओके, आणि तो ब्रेक बल्क नावाची जी जहाजाची व्यवस्था असते त्याच्यातनं जातो. 12,500 टन, 25,000 टन, 50,000 टन असा माल एक्सपोर्ट होत असतो. मागच्या
2016 किंवा 17चे आमचे एक स्टुडंट आहे अमित म्हणून, केसरवानी म्हणून, याला आपल्या प्रयागला असतात, काशीला, बनारसला. तर त्यांनी आता रिसेंटली 15,000 टनाचा राईस त्यांनी एक्सपोर्ट केलाय. फॉर्च्युनेटली त्यांचं लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून पेमेंट येणार होतं, त्याच्याबद्दलची कन्सल्टन्सी मीच दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही राईस हा मुख्य भाग आपल्या देशातनं एक्सपोर्ट होतो. राईट, ओके. पुढचं आहे की गव्हर्नमेंटचे असे कुठले चॅनल्स आहे की ज्याच्याने आपण आउट ऑफ इंडियाचे एजंट्स बघू शकतो? एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स आहेत, त्यांच्या मार्फत पण तुम्ही बघू शकता. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे प्रायव्हेट वेबसाईट्स नाही आहेत, पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पण वेबसाईट आहे की ज्या वेबसाईट मार्फत तुम्ही बाहेरच्या देशातल्या लोकांबद्दलची इन्फॉर्मेशन काढू शकता. एजंट तुम्ही बघा, एजंटच्या संदर्भातली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पैसे देईल का नाही, फसवणार तर नाही ना, त्याचं सिबिल रेकॉर्ड काय आहे, त्याची फायनान्शियल कंडिशन काय आहे, याच्याबद्दल गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला ECGC नावाची जी संस्था आहे गव्हर्नमेंटची, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, या संस्थेमार्फत तुम्हाला त्या माणसाचं सिबिल रेकॉर्ड चेक करता येतं. 2-4 हजार रुपये त्याची फी असते, पण ती फी घेतल्यानंतर त्या माणसाचं पूर्ण इकॉनॉमिक स्टेटस काय आहे ते तुम्हाला कळतं, क्रेडेन्शियल कळतं. ओके. विच आर प्रोडक्ट विच हॅज, म्हणजे ज्यांना कॉम्पिटिशन लेस आहे आणि किंवा इट मे बी बिट डिफिकल्ट टू डू बिझनेस बट हॅज हाय मार्जिन, असं? नाही, तसं सांगणं मुश्किल आहे. पण तुमचा जर का एक्सपोर्टचा जो प्रोडक्ट आहे तो अगदीच युनिक असेल आणि त्याच्याबद्दल चांगलं मार्केटिंग तुम्ही केलं असेल तर यू विल गेट मोर बिझनेस प्लस मोर प्रॉफिट. राईट, ओके. एक सेकंड. येस, ओके, थँक्यू. अजूनही बरेच क्वेश्चन्स आहेत, सो आय टेक वन बाय वन क्वेश्चन्स. मीनवाईल आपल्यासोबत आपले प्रिव्हियस बॅचचे अनिल शिंदे सर जॉईन झाले, त्यांनी रिसेंटलीच आपला हा एक्सपोर्ट इम्पोर्टचा कोर्स कम्प्लीट केलाय. सो मी अनिल सरांना रिक्वेस्ट करतो की आपण या कोर्सचा कसा फायदा घेतला आणि काय बिझनेस करायचं चालू केलंय, काय ठरवलंय, हे आपल्या ऑडियन्सला शेअर करावं आणि ओव्हरऑल तुमचा फीडबॅक होता कोर्स बद्दल हे शेअर करावं. अनिल सर, तुम्ही आहात तिकडे? हो, नमस्कार. नमस्कार सर. मी 2017ला माझा IEC काढला होता. हो. पण बऱ्याचशा अडचणी मी स्वतःच काढलं होतं, पण मला बऱ्याचशा अडचणी आल्या. जसं बऱ्याचशा गोष्टी मला माहित नव्हत्या. पण मी ज्यावेळेस प्रिव्हियसली आता जस्ट कोर्स जॉईन केला उद्योगवर्धिनीचा, याच्यातून मला बऱ्याचशा आयडिया आल्या. म्हणजे बाहेर कसे शोधायचे, डॉक्युमेंटेशन प्रोसेस कशी असते, तर या सगळ्या गोष्टींची बरीचशी आयडिया आल्या. तर मी डोमेस्टिक याच्यातून प्रेरणा घेऊन मी डोमेस्टिक सुद्धा सुरू, म्हणजे जो फायनल होत आलाय. आणि मी डोमेस्टिक सुद्धा मार्केटमध्ये भाजीपाला याच्यात पडतोय. आणि होप की आय विल गेट दी मोर ऑपॉर्च्युनिटी फॉर दी एक्सपोर्ट. तर मला अजून बाहेर भेटतील असं मला वाटतंय की नक्कीच. आणि खूप क्लिअर आयडिया होतात. कुलकर्णी सर अतिशय चांगल्या भाषेत अतिशय स्पष्टपणे सांगतात. आणि कोर्स केल्यानंतर सुद्धा त्यांचा हँड्स तुम्हाला जेव्हाही मदत लागेल तेव्हा उद्योगवर्धिनी मदत करायला तयार असते. अतिशय छान अनुभव मला आला सर. थँक्यू सर. अनिल सर फॉर जॉईनिंग अस लाईव्ह. आणि एकदम लास्ट मोमेंट मध्ये तुम्ही आज जॉईन झाले, एकदम लास्ट मोमेंटला ऍक्टिव्हेट केलं. सो थँक्यू फॉर जॉईनिंग अस एकदम लास्ट मिनिट. आणि तुम्ही पण चॅट बॉक्स वरती तुमचे डिटेल्स शेअर करू शकतात. जर का या वेबिनार मध्ये पूर्ण महाराष्ट्रातून लोक जॉईन झाले तर आय एम शुअर तुम्हाला काही ना काही याच्यातून हेल्प होऊ शकते, कोणी पार्टिसिपेट होऊ शकतं. तर चॅट बॉक्स वरती तुमचे डिटेल्स तुम्ही शेअर करू शकता. चालेल सर. ओके, थँक्यू. ओके, सो आता पुढचे बरेच क्वेश्चन्स आहे. आय विल टेक वन बाय वन. सो मेजला एक्सपोर्ट करता येतो का? हो, मका एक्सपोर्ट होतो. मक्यामध्ये ॲन्युअल फीडिंगची लेवल वेगळी असते आणि खाद्यपदार्थांचे किंवा खाण्यासाठीचं मका याच्या एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणावर होतं. नाशिकहून येवल्यातनं खूप जण एक्सपोर्ट करतात आणि मग सांगितल्याप्रमाणे ते जहाजाचे एक्सपोर्टचे होतात त्यांची. तर मकामध्ये 2-3 प्रकार आहेत.
फक्त त्याच्यातलं वॉटर कंटेंट जर का तुम्ही नित्यनेमाने पाळत गेलात तर त्या पद्धतीला डिमांड खूप आहे. बाहेरच्या देशांमध्ये मक्यापासून बनणारे पदार्थ आपल्याकडनं मका घेऊन ते लोक त्याच्यातनं ते पदार्थ बनवतात आणि परत आपल्यालाच इकडे एक्सपोर्ट करतात. तर आपण ते पदार्थ खूप चांगले आहे म्हणून खातो, ही गोष्ट वेगळी आहे. पण आपल्या देशातनंच जाणारे मके सगळे तिथे मेज त्यांचा वापर केला जातो. राईट, ओके. येस, अजूनही बरेच क्वेश्चन्स आहे. आय टेक वन बाय वन क्वेश्चन्स आणि ज्यांना हँड रेस करू नये त्यांचे क्वेश्चन्स एकदम लास्टला अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवलेले. फर्स्ट चॅट बॉक्सचे बरेच क्वेश्चन्स आहे. आय टेक दोज क्वेश्चन्स. ओके, सो आता सगळ्यात आधी मी तुम्हाला कोर्स बद्दल माहिती देतो की आपला हा जो कोर्स आहे कधीपासून चालवत आहे. तर उद्योगवर्धिनीचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा जो कोर्स आहे तो चालू होतोय 4 ऑक्टोबर पासून, म्हणजे मंडे पासून याची बॅच चालू होत आहे. याचं टायमिंग आहे रोज रात्री 9 ते 10:30, म्हणजे हा लाईव्ह ऑनलाईन कोर्स होणार आहे आणि सगळ्यात कन्व्हिनियंट रात्रीच्या टाइममध्ये, कारण बरेचसे पार्टिसिपंट, एक्सपोर्टर्स किंवा जे काही आमचे आहेत त्यांना उद्योजक आहेत त्यांना रात्रीचा टाइम कन्व्हिनियंट असल्यामुळे आम्ही हा रात्री 9 ते 10:30च्या टाइममध्ये लाईव्ह ऑनलाईन कोर्स घेणार आहे. 15 दिवस याचं ड्युरेशन आहे आणि 4 ऑक्टोबर पासून चालू होत आहे. 4,000 याची आम्ही फी ठेवलेली. तर ऑनलाईन तुम्हाला इकडे लिंक टाकलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स सिलेबस बघायला मिळेल. तर याच्यामध्ये राईट फ्रॉम फर्म एस्टॅब्लिशमेंट कशी करायची, मग कुठले कोड लागतात, डीजीएफटी कडून काय काय लायसन्सेस लागतात, मग ईपीसीजी आहे, आयसी आहे, MSIS आहे, बरेचसे लायसन्सेस आहेत त्याच्यावरती आम्ही तुम्हाला गाईड करतो. मग एक्सपोर्ट इम्पोर्टला काय काय इसेन्शियल गोष्टी, मग बाहेर कसं सर्च करायचा, ऑफलाईन कसं शोधायचं, ऑनलाईन कसं शोधायचं, कुठल्या वेबसाईट्स आहेत, हे सुद्धा या डिटेलमध्ये कव्हर होणार आहे. डायरेक्ट डीम्ड थर्ड पार्टी एक्सपोर्ट्स काय असतात ते सगळं त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे. पर्चेसिंग, पॅकेजिंग, मग त्याच्यानंतर लॉजिस्टिक्स अँड ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे मग लॉजिस्टिक्स कसं करायचं, 20 फीट 40 फीट कंटेनर्स कसं असतं मॅनेजमेंट, रोल ऑफ एक्सपोर्ट प्रमोशनल काउन्सिल काय असतात, बरेच म्हणजे तुम्हाला ज्या व्यवसायाला लागणारे जे पेमेंट आणि फायनान्स रिलेटेड क्वेश्चन असतात, की मग पेमेंट कसं करायचं, आपलं पेमेंट कसं सिक्युअर करून घ्यायचं, किंवा बिलिंग प्रोसेस काय, कोटेशन प्रोसेस काय, गव्हर्नमेंटची काय काय मदत होऊ शकते, इन्सेंटिव्ह काय काय मिळू शकतात, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये कव्हर होणार आहे. तसंच कॉस्ट शीट, कोटेशन कसं सबमिट करायचं, कुठल्या बँकेत सबमिट करायचं, हाऊ टू फाइंड बायर, सप्लायर, हे सगळ्या कोर्समध्ये डिटेलमध्ये कव्हर होणार. तर ऑफकोर्स कुलकर्णी सरच तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये गायडन्स करणार आहे. 45 इयर्सचा सरांचा एक्सपिरियन्स आहे, तर तो नक्कीच तुम्हाला कुठल्याही फील्ड रिलेटेड प्रश्नांना गाईड करणार आहे. आणि आपल्या उद्योगवर्धीचे जे डायरेक्टर आहेत चांडक सर, ते सुद्धा याच्यामध्ये गाईड करणार आहेत की याच्यामध्ये व्यवसाय कसा चालू करायचा, याच्यावरती आम्ही तुम्हाला गाईड करणार. तर आमच्या 3000 अलुमनाय एक्सपोर्टर्स आहेत ज्यांच्यासोबत आम्ही तुम्हाला कनेक्ट करून देऊ शकतो, हेल्प मिळवून देऊ शकतो. तसेच हे सगळे हायलाइट्स आहेत, याच्यामध्ये पूर्ण प्रॅक्टिकल गायडन्स आहे, एक्झॅक्टली कसं काम होतं हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स करणार आहे. तसंच तुम्हाला कॉन्टॅक्ट कुठले लागले, एक्सपोर्टर्स, वेअर हाऊसेस, CHA वगैरे, CHA वेअर हाऊसेस, ट्रान्सपोर्टर्स, याच्यावरती आम्ही तुम्हाला नक्कीच हेल्प करून देऊ शकतो. आणि आमचे सक्सेस स्टोरीज बघू शकता, बरेचसे आहे. म्हणजे तुषार आयर सर, ज्यांनी 12वी मध्ये त्यांचा 36% मार्क होते, बट आज ते विविध देशांमध्ये एक्सपोर्ट करताय, ते आमचे एक्सपोर्टचे पार्टिसिपंट आहेत. महेंद्र शिंगारे सर आहे, ज्यांचा 5,000 सुद्धा त्यांच्याकडे फी भरायची वेळ नव्हती, ते आज 70 लाखाचा टर्नओव्हर करताय, 10 पेक्षा जास्त कंट्रीज मध्ये हे करताय, एक्सपोर्ट करताय. सो असे बरेचसे पार्टिसिपंट आहेत ज्यांचं सक्सेस स्टोरीज तुम्ही बघू शकता. आणि हा कोर्स ऑनलाईन पेमेंट करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तिकडे तुमचे डिटेल्स फी भरून तुम्ही पेमेंट करू शकता. तसेच हे सगळे सेशन लाईव्ह ऑनलाईन होणार आहे. तर तुम्हाला पूर्ण क्वेरीज आणि हे ते सगळे लाईव्ह ऑनलाईन आम्ही क्लिअर करतो. प्रत्येक सेशनचे तुम्हाला रेकॉर्डिंग मिळते आणि आमचा प्रत्येक बॅचचा एक व्हॉट्सअप ग्रुप असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट असतो. बॅच साईज ही लिमिटेड असते, त्याच्यामुळे जास्तीत जास्त इंटरॅक्शन होतात. हँड होल्डिंग सपोर्ट आहे कोर्स झाल्यानंतर, आणि सॉफ्ट कॉपी ट्रेनिंग मटेरियलचे आणि ई सर्टिफिकेट हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळतं. तर नक्कीच तुम्ही फीडबॅक्स वगैरे बघू शकतात आमच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये किंवा जे आम्हाला आमच्या सगळ्या चॅनल्स वरती आहे, हे तुम्ही फीडबॅक्स नक्की बघू शकता. तर इकडे तुम्ही फीडबॅक्स व्हिडिओज वगैरे पण बघू शकता तुमच्या प्रिव्हियस पार्टिसिपंटच्या. ओके, सो आता आय विल टेक फर्दर क्वेश्चन्स. बरेच क्वेश्चन्स आहेत. जस्ट 1 मिनिट. मका एक्सपोर्ट होताना प्रोसेस्ड होतो का प्लेन मका एक्सपोर्ट होतो? ते दोन्ही होतात, प्लेन पण होतो आणि प्रोसेस पण होतो. अच्छा, ओके.
पुढचा आहे की कुठल्या कंट्री या सेफ नाहीये एक्सपोर्ट करण्यासाठी? तसं पाहायला गेलं तर कुठलीच कंट्री सेफ नाहीये असं आपण म्हणू शकतो. जोपर्यंत आपल्या पैशाचं अग्रीमेंट होत नाही किंवा पैशाची कन्फर्मेशन आपण घेत नाही तोपर्यंत. पण तसं पाहायला गेलं तर असं कुठलाही देश आता उरलेला नाही की जिथे सेफ म्हणजे व्यवहार करणं सोयीस्कर नाहीये असं कुठलाही देश नाहीये. सगळ्या देशांमधनं आता जागरूकता निर्माण झालेली आहे आणि त्याचा बेनिफिट आपल्याला नक्कीच मिळतो. राईट. पुढचा क्वेश्चन आहे की प्रोडक्ट कॉस्ट कशी ठरवायची? प्रोडक्ट कॉस्टमध्ये प्रोडक्टची कॉस्ट, तुम्हाला रॉ मटेरियल कितीला पडतंय, त्याच्यानंतर त्याचं ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट, तुमची प्रोसेस करत असतानाची कॉस्ट आणि तुमचा स्वतःचा प्रॉफिट, या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन तुमची प्रोडक्टची कॉस्ट तुम्ही बनवू शकता आणि त्या प्रोडक्ट कॉस्टमध्ये 5% 10% वगैरे ऍड करून ऍडिशनल प्रॉफिट ऍड करून तुम्ही कोटेशन तयार करून देऊ शकता. ओके. पुढचा प्रश्न आहे डीम्ड एक्सपोर्ट म्हणजे काय? डीम्ड एक्सपोर्ट म्हणजे तुमचा माल तुमच्या नावाने भारतातल्या भारतामध्येच विकला जातो आणि जी व्यक्ती ती माल परचेस करत असेल ती त्याच्यातनं अजून तिसरंच काहीतरी माल तयार करून पुढे फर्दर एक्सपोर्ट करते. म्हणजे थोडक्यात तुमचाच माल वेगळ्या फॉर्ममध्ये एक्सपोर्ट होतो, त्याला डीम्ड एक्सपोर्ट म्हणतात. कारण त्या कंपनीनं, एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीनं त्याच्याबद्दल काही हमी घेतलेली असते किंवा गव्हर्नमेंटकडे त्याचं वेगवेगळ्या प्रकारचे EOU युनिट असतात आपल्याकडे. एक्सपोर्ट याच्यामध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन असतो, 100% एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट असतात. ते या युनिटला तुम्ही लोकल माल सप्लाय करता आणि ते युनिट तुमचा माल घेऊन त्याच्यावरती काहीतरी पुढची प्रोसेस करून त्यांचं वेगळंच काहीतरी आयटम तयार करून एक्सपोर्ट करतात. तर ते अशा गोष्टींना डीम्ड एक्सपोर्ट असं म्हटलं जातं. ओके. पुढच्या एक कोर्स बद्दल क्वेश्चन आहे. तर हा 15 सेशन्स होतात. याच्यामध्ये ऑफकोर्स संडे ला हॉलिडे असते. 15 सेशन्स मिनिमम या कोर्स मध्ये होते. ओके. पुढचा प्रश्न आहे की असं होतं का आपण माल पाठवला आणि पेमेंट नाही आलं आणि मग असं जर का स्कॅम होत असेल तर कसं वाचवायचं स्वतः? नाही, असं होतं, नाही होत नाही अशातला काही भाग नाहीये. पण तुम्ही त्या केसमध्ये किती क्रेडिटवरती माल देणार आहात? सगळ्याच पैशांचं क्रेडिट देऊन तुम्ही जर का त्याला माल सप्लाय केला तर इट इज नॉट ऍक्सेप्टेबल. म्हणजे तुम्ही स्वतः, मी पहिल्यांदाच तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की इतर देशातनं जेव्हा आपण माल इम्पोर्ट करतो तेव्हा ते आपल्याकडनं 100% पैसे वेगवेगळ्या लॉटमध्ये काढून घेतात. 40-40, 20, 30-30, 40 अशा पद्धतीने पैसे काढून घेतात. तुम्ही पण त्याच पद्धतीने करा. तुम्हाला क्रेडिटवरतीच माल द्यायची पाहिजे तर ज्या पार्टीला तुम्ही माल देत आहात त्या पार्टीच्या बद्दलचं फायनान्शियल कन्फर्मेशन एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन मार्फत घ्या आणि मगच त्या पार्टीला माल पाठवा. ओके. पुढचं आहे की होममेड लोणचे मसाले पण करता येईल का? हो. ओके. पुढचं आहे की इंडियाच्या आयुर्वेदिक प्रोडक्टला डिमांड आहे का? आता कोविडच्या कालावधीमध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकच्या औषधांना किंवा त्याच्यापासून बनलेल्या पदार्थांना खूप मोठ्या प्रमाणाची डिमांड आता आहे. फक्त तुमच्याकडे त्या पद्धतीचे लायसन्सेस, मॅन्युफॅक्चरिंगचे लायसन्सेस, GMP सर्टिफिकेट वगैरे तुम्ही घेतलेले असतील तर तुमच्या मालाला चांगल्या पद्धतीने डिमांड मिळू शकते. ओके. नागपूरमधून एक्सपोर्ट म्हणजे असा एक प्रश्न आहे की प्रत्येक सिटी वाईज एक्सपोर्ट होऊ शकतं का? आता म्हणजे होऊ शकतो, प्रत्येक सिटीमधून होऊ शकतो. येस. राईट. म्हणजे नागपूर, औरंगाबाद प्रत्येक हो, सिटीज प्रत्येक सिटीमध्ये वेअरहाऊसेस आहेत. प्रत्येक सिटीमध्ये कंटेनर ऑफ रजिस्ट्रेशनची व्यवस्था आहे किंवा इनलँड कंटेनर डेपो आहे. तिथनं पण तुम्ही करू शकता. औरंगाबादचा विचार केला तर औरंगाबादला माळीवाडा नावाचं जे एरिया आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती कंटेनर ऑफ रजिस्ट्रेशन आहे. कस्टमचं ऑफिस पण आहे. कमिशनर्स पण बसतात. तिथनं पण माल एक्सपोर्ट होतो. नागपूरचा विचार केला तर नागपूरला कामठीला आहे. बुटीबोरीला पण कंटेनर ऑफ रजिस्ट्रेशन्स आहेत. तिथनं पण माल एक्सपोर्ट होतो. नागपूरकरांना मुंबईला जायची गरज नाही. तुम्ही तिथेच कस्टम क्लिअरन्स करून माल कस्टम ऑफिसरच्या ताब्यात दिला की ते त्याची पुढची व्यवस्था मुंबईला पाठवण्याची करतात. ओके. राईट. पुढचा प्रश्न आहे की
मिनिमम इन्व्हेस्टमेंट बद्दल किती, आय थिंक याच्यावरती ऑलरेडी गाईड केलंय तुम्ही, किती लागतात 30-40 हजार रुपये खूप झाले. ऑर्गॅनिक व्हेजिटेबलला डिमांड आहे? ऑर्गॅनिक व्हेजिटेबललाच जास्त डिमांड आहे सगळ्यात जास्त. जर तुमच्याकडे ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ते सर्टिफिकेट, नसेल तर तुम्ही ते सर्टिफिकेट घ्या. ऑर्गॅनिकच्या वस्तूंना जास्त डिमांड आहे. राईट, ओके. पुढचा क्वेश्चन आहे की एक्सपोर्ट इम्पोर्टच्या कंपनीमध्ये जॉब कसा मिळू शकतो? तुमचे कोर्सेस झालेले असतील आणि तुम्हाला जर का त्या गोष्टींमधलं ऍटलिस्ट नॉलेज जरी आलं ना, तरी सुद्धा तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टच्या करणाऱ्या कंपन्यांमध्ये किंवा शिपिंग कंपन्यांमध्ये किंवा इवन क्लिअरिंग एजंटकडे पण जॉब मिळू शकतो. ओके. आता शेवटचे काही 2-3 क्वेश्चन्स आहेत ते घेतो. सो पहिला क्वेश्चन आहे की तयार शेवया, मसाले इत्यादीला एक्सपोर्टला स्कोप आहे का? आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे की ओनियन पावडरला डिमांड आहे का? ओनियन पावडरला डिमांड प्रचंड मोठ्या प्रमाणात डिमांड आहे आणि ती पावडर सगळ्या प्रकारच्या फूड प्रोडक्ट्स वरती सीझनिंगसाठी वापरली जाते. आणि मुख्य गोष्ट म्हणजे ती पावडर सगळ्या प्रकारचे फरसाण बनवणाऱ्या कंपन्या वापरतायत, बाहेरच्या देशातल्या सुद्धा आणि भारतातल्या सुद्धा. तो ओनियन पावडर डिहायड्रेट करून त्याची पावडर तुम्ही बनवत असाल तर त्याचे फक्त क्वालिटीचे सर्टिफिकेट्स घ्या आणि ती एक्सपोर्ट होऊ शकते. राईट, ओके. पुढचा प्रश्न आहे की ठीक आहे, आता हा शेवटचा क्वेश्चन आहे. सो इंडियाचे लोक बाहेरच्या कंट्रीमध्ये, जे इंडियाचे लोक बाहेरच्या कंट्रीमध्ये आहेत त्यांच्याशी डील करून प्रॉफिट्स किंवा डील्स जास्त होतात का? हो, तुम्ही करू शकता. तुमच्या मित्रमंडळींपैकी कोणी असेल तर त्यांना कमिशन देऊन तुम्ही त्यांच्याकडनं बिझनेस सेक्युर करू शकता. अशी जर का सिच्युएशन तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि समोरचा तुमचा मित्रमंडळींपैकी जो फॉरेनला आहे तो जर का त्याची जबाबदारी घेत असेल तर तुम्हाला कुठे काही मरणच नाही. कारण इथे जबाबदारी घ्यायचं म्हणजे त्या माणसांकडनं मटेरियलची ऑर्डर घेणं, तुम्ही त्यांना मटेरियल सप्लाय करणं आणि त्यांनी त्या माणसाकडनं पैसे काढून तुम्हाला पाठवणं. ही चेन जिथे कम्प्लीट होईल ना, तशी जर का व्यवस्था असेल तर ते सगळ्यात जास्त सोयीस्कर पार्ट येतो. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींपैकी कोणाला तरी नेमा, तुम्ही बाहेरच्या देशातल्या मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांपैकी एखादा एजंट नेमा, तर त्यांना त्यांचे पैसे द्या त्यांच्या कामाचे. तुमचं काम पण चालू राहतं, त्यांचं पण काम चालू राहतं. Right. Okay. Yes, I think thank you so much sir for wonderful guidance. जेवढेही ऑडियन्स मध्ये क्वेश्चन्स होते मी सगळे कव्हर करायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि आय थिंक सगळ्यांचेच क्वेश्चन्स कम्प्लीट झालेले आहेत. सो थँक्यू सो मच सर फॉर वंडरफुल गायडन्स टुडे. आणि ज्यांना कोर्स करायचा आहे 4 तारखेपासून चालू आहे. स्पेशल नाईट बॅचेस आहे, तो एकदम कन्व्हिनियंट टाइम मध्ये लाईव्ह ऑनलाईन कोर्स होणार आहे. आणि तुम्हाला ऑलरेडी चॅटबॉक्स वरती लिंक वगैरे शेअर केलेली आहे, त्याच्यावर तुम्ही बघू शकता. आणि आमचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि अजून एक की ज्यांनी आजचा वेबिनार मिस केला किंवा उशिरा जॉईन केला तर आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग तुम्हाला इकडे वॉच लेटेस्ट वेबिनार या सेक्शन मध्ये पुन्हा बघायला मिळेल. तर तुम्ही नक्कीच आजचा वेबिनार पुन्हा बघू शकता. ज्याच्याने तुमचा काही पार्ट मिस झाला असेल, काही रिपीट करायचं असेल ते तुम्ही बघू शकता. आणि आमचं युट्यूब चॅनल बघा, ज्याच्यामध्ये एक आमची प्लेलिस्ट, ज्याच्यामध्ये आमच्या सक्सेस स्टोरीज आहेत. म्हणजे उद्योगपतींनी आतापर्यंत 60,000 उद्योजकांना उभं केलंय, तर बऱ्याच लोकांच्या सक्सेस स्टोरीज आहेत, त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत जे आमच्या डायरेक्टर सरांनी घेतले, त्यांनी कसं उभं केलं, कसं वाढवलं, ते तुम्ही नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलवर बघू शकता. एकदम एक्सपोर्ट इंडस्ट्री पासून फूड प्रोसेसिंग, एक्सपोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग सगळ्या इंडस्ट्रीज मध्ये आज आमचे उद्योजक काम करतात. आणि आमचा मिळालेला हा 5वा नॅशनल अवॉर्ड, याचं तुम्ही वेबसाईटवर बघू शकता. आमचे अवॉर्ड, आमचे सक्सेस स्टोरीज, सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्या वेबसाईटवरती बघू शकता. ओके, सो विथ दॅट आपण आजचा वेबिनार इथे थांबूया. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग अस लाईव्ह. आणि ज्यांना अजून डिटेल्स मध्ये क्वेश्चन्स आहे, अजून डिटेल मध्ये गायडन्स पाहिजे, तुम्ही नक्कीच कोर्स करा. तुम्हाला एकदम डिटेल मध्ये गायडन्स मिळणार आहे. लिमिटेड ऑडियन्स असते आणि प्रत्येक वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक असल्यामुळे तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्सचे आन्सर मिळतात जे तुमच्या डोक्यात सुद्धा येत नाही. तर अशा सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये कोर्समध्ये गायडन्स मिळेल. आणि कुलकर्णी सर हा स्वतः कोर्स पूर्णपणे लाईव्ह ऑनलाईन घेतात. सो थँक्यू आणि विश यू ऑल गुड नाईट. थँक्यू सो मच कुलकर्णी सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि ऑल्सो अनिल शिंदे सर फॉर वंडरफुल फीडबॅक आणि त्यांचाही बिझनेस शेअर करतो. थँक्यू.
थँक्यू. So thank you and have a good night. Yeah.